गुढीपाडव्याचं शूट सगळ्यांनाच आवडलं, पण त्यामागं केलेली कसरत चलाच धावती. पहिल्यांदा तर बिनकाम्या माणसाला गुढी घेऊन उभं केलं बरं का. ते आमचं शेंडफळ आहे बरं का. तुम्हाला वाटेल की ढसाढसा रडतीया. तसं नाही, लेन्स घालत होती नादू हो, बाकी काही नाही. त्यामुळं डोळ्यातून पाणी आलं. लेन्स लावायची माझी दुसरीच वेळ होती. आता तुम्ही म्हणता ही केस तुझी ओरिजिनल आहेत का? नाही बायांनो, ओरिजिनल नाही ती. 1.5 वर्ष झालं व्लॉगिंग करते, पण अजून बऱ्याच लोकांना माहित नाही मी कुठली आहे. तर मी साताऱ्याची आहे बरं का, त्यातून फलटणची. पाठीमागचं मंदिर बघून माणसं म्हणली, तू काय फलटणची आहे का जबरेश्वर मंदिर आहे? तर हो, आता समजलं असेल बऱ्याच लोकांना. तर चला, मेकअप केला आणि त्यानंतर शूटसाठी गेलो बरं का. आता तुम्ही म्हणसाल तुला काय पुण्यामध्ये मेकअप आर्टिस्ट नाहीत का? पण मी खास करून पुण्यामधून फलटन्समध्ये आली होती बरं का, फक्त मेकअपसाठी. कारण मला या वर्षाताईंचा मेकअप खूप आवडतो. एकदम नॅचरल वाटतो, लय वाटावाटा पण नाही, काही नाही, स्किनला बरोबर सूट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मॉडेल्सवरती लय लक्ष देऊन काम करतात बरं का. त्यामुळं बिनधास्त तिथं जाऊन तुम्ही शूट करू शकताय. आता तुम्ही म्हणसाल इथं पण प्रमोशन करते का? बायांनो, मी फुकट केलंय म्हणल्यावर त्यांची मार्केटिंग केलीच पाहिजे की. त्यांनी मला मेकअप फुकट करून दिलाय. तुमचं काय आहे? आणि उगाच ही रील बघून जावा तिकडं मेकअपसाठी, नाहीतर कान पडीन. परत मला त्या बोलवायच्या नाही त्या मेकअपसाठी. परत मला पैसे देऊन मेकअप करावा लागेल. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.